दापोली बस स्थानकाबाहेर सोमवारी सकाळी एक वेगळाच देखावा पाहायला मिळाला। एका तरुणानं हातात एक मजेशीर आणि विचारप्रवृत्त करणारा फलक घेऊन उभे राहताच बसची वाट पाहणारे प्रवासी, आसपासचे दुकानदार आणि रहदारीतील नागरिक यांचं लक्ष क्षणार्धात त्याच्याकडे केंद्रित झालं। या फलकावर लिहिलेलं वाक्य अगदी हटके आणि मिश्किल होतं। कोण म्हणताय मैत्री बर्बाद करते, असतील निभावणारे कट्टरना तर दुनियाही सलाम करते। हा संदेश वाचून अनेकांनी हसू दाबलं नाही, तर काही जण त्यामागचा अर्थ लावायला लागले। ज्या मित्रानं दारू प्यायचं सोडलंय त्याची साथ देण्यासाठी दुसऱ्या मित्रानं जग काय म्हणेल याचा विचारही सोडून दिला, अशी ही सकारात्मक भावना या संदेशामागे लपलेली होती। पावसाळ्याच्या धुकट वातावरणात आणि वाहतुकीच्या गोंगाटात चिंब रस्त्यावर उभा असलेला हा तरुण क्षणभर का होईना पण दापोलीकरांच्या मनात विचारांची नवी खिडकी उघडून गेला। श्री काशी विश्वेश्वर मंदिर राजिवडे येथे श्रावण महिन्यातील सप्ताह कार्यक्रम आज संपन्न झाला। गेले 7 दिवस काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता। त्यानंतर आज या हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। यावेळी अनेक भक्तगणांची गर्दी मंदिरामध्ये झाली होती। सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्यानं हरणी येथील एनडी हायस्कूलनं आयोजित केलेल्या सुवर्णदुर्ग आनंद यात्रेमध्ये विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या व मावळ्यांच्या वेशभूषेत सहभागी होत आनंद यात्रेची अधिक रंगत वाढवली। विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या ऐतिहासिक मराठमोळ्या पोशाखानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। शिवाय शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग आणि किल्ल्यांचे महत्त्व याबाबत माहिती कथन करून सुवर्णदुर्ग आनंद यात्रेचा आनंद अधिकच द्विगुणित केला। संपूर्ण राज्यभरात दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा पूर्ण आठवडा महसूल सप्ताह म्हणून साजरा केला जातो। त्यानिमित्तानं विविध कार्यक्रम या सप्ताहानिमित्तानं राबवले जातात। खोपोली महसूल मंडळाच्या वतीनं महसूल सप्ताहानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत मंडळनिहाय कार्यक्रम राबवित लाभार्थीयांना विविध दाखले आणि रेशन कार्ड यांचं वाटप करण्यात आलं। शैक्षणिक दाखले आणि विविध दाखले यांचं शिबिर राबवण्यात आलं। या कार्यक्रमास कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खोपोली मंडळ अधिकारी भरत सावंत, खोपोली महसूल मंडळातील सजेचे ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, लोकप्रतिनिधी आणि लाभार्थी उपस्थित होते। दरवर्षी महसूल विभागाकडून 1 ऑगस्ट हा महसूल दिन साजरा केला जातो। अर्थात 1 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांचं नवीन वर्ष सुरू होत असतं। महसुलानिमित्त जे काय आमचा महसूल वर्षाची आम्ही थकबाकी किंवा जे महसूल आम्ही गोळा करतो त्याचं 21 जुलैला त्याचं ऑडिट होतं आणि 1 ऑगस्ट पासून नवीन महसूली वर्ष सुरू होतं। दरवर्षी 1 ऑगस्ट जरी साजरा करत असलो तरी यावर्षी सन्माननीय मंत्री महोदयांच्या सूचनानुसार पूर्ण सप्ताह आम्ही हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक दिवशी 1 ऑगस्ट पासून ते 7 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक दिवशी विशिष्ट काहीतरी असं एखादं काम करायचं आहे की ज्यामुळे आमचे जे सामान्य लोक आहेत, गोरगरीब जनता आहे, शेतकरी बांधव आहेत, विद्यार्थी आहेत, यांचे जे काही जीवनावश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्यातलं त्यांचं काहीतरी काम होऊ शकतं। देवा ग्रुप फाउंडेशन भारत कमिटीचे अध्यक्ष सुजित ढोले,
व भारत कमिटीचे सचिव डॉक्टर तानाजी भाऊ मोरे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली देवा ग्रुप फाउंडेशन कोकण प्रदेशाध्यक्ष कुमार अनिकेत प्रदीप मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली देवा ग्रुप फाउंडेशन कोकण विभाग पदाधिकारी व सदस्य नोंदणी कार्यक्रम पार पडला। यावेळी कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी श्री विनोद भगत, कोकण प्रदेश सल्लागारपदी डॉक्टर सुरेंद्र धुमाळ, रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून श्री रोहन सियोते, तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी कुमार किरण पार्टे, रायगड जिल्हा सचिवपदी श्री आशिष येरंडेकर, रायगड जिल्हा सहसचिवपदी कुमार भावेश मोरे, रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री मनोहर पाटील, तसेच रायगड जिल्हा महिला अध्यक्षपदी सौ संचिता निगुडकर, रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ आसंती अंबुर्ले, रायगड जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी सौ रेखा तांडेल, रायगड जिल्हा महिला सहकार्याध्यक्षपदी श्रीमती नीलम म्हात्रे, रायगड जिल्हा महिला प्रमुख सल्लागारपदी श्रीमती शांता पडवळ अशा पदनियुक्त्या करण्यात आल्या। यावेळी देवा ग्रुप फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।